नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चैतन्य स्वागत करतो तुमचं प्रयास एज्युकेशनमध्ये। आज गव्हर्नन्स सोशल जस्टिसच्या वीकमधला आपला चौथा दिवस आहे। आज जे क्वेश्चन्स आहेत त्याचं डिस्कशन्स आपण बघणार आहोत, पण त्याआधी काल जे क्वेश्चन्सचं आपण डिस्कशन बघितलं आणि जिथे मी तुम्हाला सांगितलं होतं की कॉमन स्ट्रक्चर्स करता येतात आणि त्याचा मोल्ड करून आपण लिहू शकतो। आजचे जे टॉपिक आहेत तिथे पण आपण तेच करू शकतो किंवा मोर ओव्हर गव्हर्नन्स सोशल जस्टिसचा हा पार्ट आहे, त्यातही गव्हर्नन्सचा काही पार्ट आणि सोशल जस्टिसचा पार्ट तिथे आपण बरेचसे कॉमन स्ट्रक्चर्स करून त्याला मोल्ड करता येऊ शकतं। फक्त त्यात जे एक्झाम्पल्स आहेत ते थोडेसे रिलिव्हंट असले पाहिजे किंवा करंटमध्ये काही चर्चा असेल तो स्टॅटिस्टिक्स डाटा ह्या गोष्टी आपण तिथे जर ॲड केल्या तर ते आणखी वेगळं उठून दिसणार आहे। सो एकदा आपण क्वेश्चनकडे जाऊ आणि क्वेश्चनचं डिस्कशन करता करता आणखी या गोष्टींना नीट समजून घेऊया। ठीक आहे, पहिला क्वेश्चन होता आपला NGOशी रिलेटेड। रोल ऑफ NGO in implementing government welfare schemes, how can their effectiveness be enhanced? सरकारी कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वयंसेवी संस्थांच्या भूमिकेचे मूल्यांकन करा, त्याची परिणामकारकता कशी वाढवता येईल। आता आपल्याला इव्हॅल्युएट म्हटलं आहे, मी जसं तुम्हाला काल पण सांगितलं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं आपल्याला दोन्ही सांगायचं, प्लस NGOबद्दल माहिती द्यायची। NGO म्हणजे काय? स्वयंसेवी संस्था। त्या काय करतात? जिथे सरकारचं मनुष्यबळ किंवा सरकार जिथे रिलक्टंट आहे जायला किंवा जिथपर्यंत पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी ते काम करतात, प्लस सरकारला मदत पण करतात, पॅरलली काम करतात थोडेसे। म्हणजे आपण असं म्हणूयात की सरकार साक्षरतेसाठी काम करतं, NGO पण साक्षरतेसाठी काम करतात। सरकार थोडंसं एन्व्हायरमेंटकडे लक्ष देतं, पर्यावरणाकडे लक्ष देतं, NGOज पण ते करतात। सरकार वुमन एम्पॉवरमेंटसाठी काम करतं आहे, महिला सक्षमीकरणासाठी काम करतं आहे, NGO किंवा स्वयंसेवी संस्था पण त्यासाठी काम करतात। सो ह्या थोड्याशा पॅरलल काम करत आहेत। मग त्यात काही फायदे पण आहेत किंवा त्याचे काही पॉझिटिव्ह पॉईंट पण आहेत, काही निगेटिव्ह पॉईंट पण आहेत। पण मग आता इथे हे लक्षात घ्या की जनरल NGOबद्दल तुम्हाला चर्चा नाही करायची आहे। NGO गव्हर्मेंट वेलफेअर स्कीमच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये काय रोल प्ले करतात, कारण दोन गोष्टी आहेत। स्वयंसेवी संस्था जनरल रोल पण प्ले करतील की ज्या क्षेत्रात ते काम करतात त्या करत राहतील, प्लस ह्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत त्या काय रोल प्ले करतात, कारण पॉलिसी मेकिंग किंवा स्कीम किंवा योजना आणणं हे सरकारचं काम आहे ना। NGOकडे किंवा स्वयंसेवी संस्थांकडे स्वतःचं तेवढं मनुष्यबळ, आर्थिक पाठबळ किंवा रिसर्च डेव्हलपमेंट ह्या गोष्टी नाही आहेत। मग ह्या उणिवा भरून काढण्यासाठी बऱ्याच वेळा ज्या कल्याणकारी योजना सरकार आणतं आहे त्या तळागाळापर्यंत किंवा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम NGO पण करतात। मग त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला की इव्हॅल्युएट करा, हा जो त्यांचा रोल आहे ना तो इव्हॅल्युएट करा की त्याचे पॉझिटिव्ह पण सांगा आणि निगेटिव्ह पण सांगा। सुरुवातीला स्वयंसेवी संस्थांचा या पूर्ण कार्यात काय रोल आहे की जसं इथे लिहिलं आहे, सरकार आणि जनतेतील दरी भरून काढण्याचं काम करतात। जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की जिथपर्यंत सरकार पोहोचू शकत नाही आहे तिथपर्यंत ते पोहोचतात। सो त्या अनुषंगाने थोडासा इंट्रोडक्शन द्या किंवा सुरुवात करा आणि पुढे त्यांची भूमिका काय आहे ते इथे विशद करायचं आहे आपल्याला। तर शेवटच्या टप्प्यातील संपर्क किंवा शेवटच्या तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवणं, लोकांपर्यंत ज्या गोष्टी आहेत किंवा लाभार्थ्यांना ज्या गोष्टी माहिती असणं गरजेच्या आहेत की योजना ही स्कीम किंवा हा फायदा तुमच्यासाठी आहे आणि हा लेजिटिमेट आहे, ते पोहोचवण्याचं काम NGO करतात। पुढे जागरूकता निर्माण करणं, लोकांना बऱ्याच वेळा माहितीच नसते की ह्या गोष्टी आमच्यासाठी आहेत किंवा ही योजना मला फायदा करून देणारी, अशा बऱ्याच योजना आहेत की ज्या तुम्हाला माहिती नाही आहेत की ज्या तुमच्या पण फायद्याच्या असतील। फक्त आता काही गोष्टींचा, काही योजनांचा, कर्जमाफीचा किंवा लाडकी बहीण अशा योजनांचा किंवा वीज बिल माफी या गोष्टींचा फक्त एक वाच्यता जास्त होते, त्यामुळे आपल्याला त्या कळून येतात। पण बऱ्याचशा अशा स्कीम्स असतात MSME, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया की ते आपल्याला फायदा करून देऊ शकतात किंवा आपण त्याचा फायदा घेऊन आपला जो विकास आहे तो साध्य करू शकतो, पण त्याची आपल्याला माहिती नसते। तर मग NGOज त्याबद्दल पण काम करतात। क्षमता बांधणी किंवा ज्याला आपण म्हणूयात की एक थोडंसं लोकांमध्ये सहभाग वाढवून योजनांच्या अंमलबजावणीसाठी कार्यक्षमता त्यांची निर्माण करतात। सो त्या पद्धतीने पुढे निरीक्षण आणि अभिप्राय, योजना कशी आहे, त्याचा काय इम्पॅक्ट होतो आहे, इम्प्लिमेंटेशन कसं आहे याबद्दलची निरीक्षणं नोंदवणं आणि त्याबद्दलचे अभिप्राय सरकारपर्यंत पोहोचवणं। इथे जर तुम्ही बघितलं असेल की प्रथम ESSER हे कशाचे अहवाल आहेत, एज्युकेशन शैक्षणिक अहवाल आहेत आणि या अहवालांना बऱ्यापैकी चांगली मान्यता आहे। याच्यात जे फाइंडिंग्स किंवा याच्यात जे आपल्याला निष्कर्ष सापडतात किंवा निघून येतात त्यावर सरकार पण विचार करतं आणि त्या अनुषंगाने धोरणं
ठरवताना किंवा धोरणांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न सरकार करत असतं. तर ह्या पद्धतीने NGOज काम करतात. अगेन मी जसं म्हटलं ना की या आपल्या गव्हर्नन्स सोशल जस्टिसच्या पार्टमध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स गरजेचे आहेत. हे अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आहेत की प्रथम एसर ह्या काय आहेत NGOज आणि त्या शिक्षणासाठी काम करतात. संशोधन, लवचिकता हे सगळ्याच गोष्टींमध्ये ते रोल प्ले करतात. पण मग आता हे झाले पॉझिटिव्ह. सगळे निगेटिव्ह सांगायचे आहेत. निगेटिव्ह काय आहेत तर त्यांना स्वतःचा निधी नाही आहे. नोकरशाही, त्यांना काही करायचं असले तर अधिकाऱ्यांकडे जायला लागणार आहे. अधिकारी बऱ्याच वेळा रिलक्टंट असतात. ते म्हणतात सरकार काम करतं ना, तुम्ही का मध्ये हे करतात, किंवा NGOकडे बघण्याचा सरकारचा किंवा सरकारी कर्मचाऱ्यांचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा वेगळा असतो. त्यामुळे हे अडथळे येतात. किंवा काही प्रकरणांमध्ये पारदर्शकता किंवा जबाबदारी, बरेचदा असं म्हटलं जातं की फॉरेन फंडिंग येतं आणि मग त्याचं जो विपर्यास होतो आहे तो चुकीच्या पद्धतीने होतो. किंवा NGOज प्रत्येक वेळेस चांगलंच काम करतील हे गरजेचं नाही आहे. प्लस त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असं कोणी नाही आहे. मग त्यामुळे ही जबाबदारी जी आहे ती कशी अधोरेखित करणार ना, ती कशी सुनिश्चित करणार, मग ही सगळी आव्हानं आहेत. प्लस बरेचदा आपण आता हा क्वेश्चनचा कंटेक्स्ट झाला, पण जेव्हा आपण NGOची चर्चा करतो आणि आव्हानांची चर्चा करतो, व्हॉलेंटियर्स असतात, त्यांना स्वतःचं मनुष्यबळ आहे का, नाही आहे. प्लस निधी काय फंडिंग थ्रू येणार आहे, स्वतःचा निधी किंवा कर उत्पन्न असं काहीच नाही आहे. त्यानंतर जो लीड करणार आहे तो स्वतः किती कॅपेबल आहे किंवा स्वतः त्याचं किती एक आपण म्हणूया शैक्षणिक असेल किंवा एक्सपर्टीज म्हणूयात किंवा एक्सपिरियन्स असेल, हे आपल्याला माहीतच नाही आहे. जस्ट त्याला वाटलं त्यांनी एक NGO स्थापन केली, काम करायला सुरुवात केली. अगेन अनुभव जसा येणार आहे त्याचा फायदा होईलच, पण तो खरंच तेवढा होतो आहे का हे माहीत नाही आहे. सरकारी यंत्रणेमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत ना, परीक्षे थ्रू अधिकारी जातात, कर्मचारी निवडले जातात, ट्रेनिंग होतं. इथं तसं नाही आहे. प्लस फायनान्शियल जे स्टेबिलिटी किंवा आपण म्हणतो ऑडिटिंग अशा गोष्टी पण होत नाहीत. किंवा मग चुका, क्वांटिफिकेशन, कोण काय काम करतं आहे, कितपत करतं आहे, ह्या गोष्टी पण होत नाही. मग ह्या सगळ्या बऱ्याचशा उणिवा किंवा आव्हानं आहेत. ती जनरल आहेत. आत्ता आपण या क्वेश्चनच्या कंटेक्सने इथं बघितलं. पुढे तुम्हाला विचारलं की कार्यक्षमता कशी वाढवली जाऊ शकते, मग त्याबद्दल तुम्हाला चर्चा करायची. काय तर गव्हर्नमेंट आणि NGO काहीतरी भागीदारी करू शकतात. त्यांचं एक नियमन करू आपण, त्यासाठी लक्ष ठेवायला काहीतरी असू द्या की जे त्यांच्यावर लक्ष ठेवतील. अगेन हे FCRA आणि CSR हे आहेत, पण त्या व्यतिरिक्त एखादी अशी संस्था आपण तयार करूयात की जी फक्त स्वयंसेवी संस्था किंवा NGOशी रिलेटेड गोष्टींचा कारभार किंवा त्यांचं जे नियमन आहे त्याकडे लक्ष देईल. त्यानंतर परिणाम आधारित निधी. परिणाम आधारित निधी म्हणजे काय, जे योजना किंवा ज्या गोष्टी आहेत किंवा NGO ज्या पद्धतीने काम करते, ज्या स्पेसिफिक गोष्टींसाठी ते काम करतं, त्यानुसार त्यांना काहीतरी निधी देता येईल. आपण जे म्हणतो की रिझल्ट ओरिएंटेड, सो हे रिझल्ट ओरिएंटेड फंडिंग आपण म्हणूयात, परिणाम आधारित निधी. सो या पद्धतीने त्यांची थोडीशी कार्यक्षमता वाढवता येईल. म्हणजे जर कोणी चांगलं काम करत आहे तर त्याला जिथे कुठे सपोर्ट करणं गरजेचं आहे, मग त्या अनुषंगाने आपण तो करूयात, सरकारी साईडने पण आणि इवन एक्सटर्नल पण. सो हा क्वेश्चन होता. आता मी जसं म्हटलं की इथे तुम्हाला NGO हा जनरल टॉपिक आहे. एन्व्हायरमेंटल NGO, एज्युकेशनल NGO असं काही नाही आहे. आणि यातले जर मुद्दे बघितले, क्षमता बांधणी, नियमन, भागीदारी, हे तुम्हाला दुसरीकडे पण वापरता येणार आहे. फक्त कंटेक्स्ट समजून घ्यायचा आणि मग ते वापरायचे. आणि अगेन काय, मोल्ड करून वापरायचे. ठीक आहे. मग कन्क्लूड करताना आपल्याला बस हे सांगायचं आहे की स्वयंसेवी संस्था किंवा NGOज ह्या चांगलं पण काम करतात आणि त्या महत्त्वाच्या पण आहेत. फक्त त्यांच्यासमोर जी आव्हानं आहेत आणि त्यांचं जे नियमन आहे ते करणं जास्त गरजेचं आहे. ते जर आपण केलं तर त्या ज्या उणिवा किंवा ते अडथळे ते तसेच दूर होतील. पुढचा क्वेश्चन होता आपला, सिव्हिल सर्व्हिसेसचा रोल इन डेमोक्रेसी, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेटिक सेटअप लाईक इंडिया. एक्झाम्पल्स द्या. काय रोल आहे, एकदम सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे की नागरी सेवांचं लोकशाहीमधलं महत्त्व किंवा भूमिका काय आहे. मग सुरुवात करताना पहिले हे सांगा की नागरी सेवा म्हणजे नेमकं काय, त्याबद्दल चर्चा करा. इथे सरदार वल्लभभाई पटेलांचा एक कोट पण आहे किंवा स्टील फ्रेम पण म्हणतात. अशा गोष्टी ॲड करून पण तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन किंवा सुरुवात जी आहे ती चांगल्या प्रकारे करू शकता. मग जाऊ आपण मेन बॉडीकडे की भूमिका काय आहे, नेमके अधिकारी किंवा कर्मचारी नेमकं काय करतात. नागरी सेवा म्हटल्यावर पूर्ण लक्षात घ्या, सरकारी यंत्रणा, फक्तच क्लास 1, सुपर क्लास 1, क्लास 2 असं नाही आहे. क्लास 2, क्लास 3, क्लास 4 सगळं चालत त्यात. ही नागरी सेवा काय भूमिका बजावतात, मग त्या संदर्भात आहे. धोरणांची अंमलबजावणी, धोरणं कोण तयार करतं, सरकार. ती अंमलबजावणी करण्याचं काम कोण करतात, अधिकारी. तुम्हाला स्कीम्स तयार करतात का अधिकारी म्हणून, योजना तयार करू शकता का तुम्ही, नाही. त्यांची योग्य आणि प्रभावी अंमलबजावणी करणं हे नागरी सेवकांच्या हातात असतं. सो ती एक भूमिका आहे. सातत्य आणि स्थिरता,
आत्ता जेव्हा आपण महाराष्ट्रात बघितलं की बऱ्याच वेळा सरकारमध्ये बदल झाला, मग त्या मधल्या काळात कोण सातत्य आणि स्थिरता टिकवून ठेवतं? तर अधिकारी. ते ॲडमिनिस्ट्रेशन बघत असतात ना, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, ते ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहेत ना. त्यामुळे सरकार बदललं किंवा अडथळे निर्माण झाले किंवा निवडणुका आल्या, त्या केसमध्ये कोण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे? तर नागरी सेवक. सेवा वितरण, ज्या गोष्टी सरकार कल्याणकारी राज्याच्या अंतर्गत ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्याच्या वितरणाशी रिलेटेड गोष्टींमध्ये कोण दखल देतं आहे किंवा कोण लक्ष घालतं आहे? नागरी सेवक. धोरणात्मक सल्ला, जेव्हा पण तुम्ही धोरणांची अंमलबजावणी करणार तेव्हा त्यात काय उणिवा आहेत आणि काय सुधारणा केल्या पाहिजे हे तुमच्या लक्षात येतं. मग त्याबाबत सल्ला तुम्ही वरच्या यंत्रणांना देऊ शकता की ही NEP असेल, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असेल, लाडकी बहीण योजना असेल किंवा DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असेल, फसल विमा योजना असेल, यात ह्या उणिवा आहेत, ह्या पुढच्या वेळेस आपण सुधारू शकतो. हे धोरणात्मक सल्ले तुम्ही वर देऊ शकता. आता गणी इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल मागितलं आहे. सो एक्झाम्पल तुम्ही द्या. मी एक्झाम्पल यासाठी नाही सांगत आहे की प्रत्येक वेळेस ते डिफर करतील. पुढे कल्याण आणि विकास प्रशासन, म्हणजे कल्याणासाठी किंवा लोकांच्या विकासासाठी काम करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात मेन जे आहे ते आपत्ती व्यवस्थापन, जिथे कुठे आपत्ती येणार, नैसर्गिक किंवा मॅनमेड जे पण डिझास्टर असेल त्याकडे लक्ष देणं. जसं आता काश्मीरमध्ये आपण बघितलं की पहलगाम इथे दहशतवादी हल्ला झाला, त्या केसमध्ये पण नागरी सेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. ते आपत्तीच आहे ना एक प्रकारची, फक्त नैसर्गिकच आपत्ती नसतात, आपत्ती ह्या मानवनिर्मित पण असतं. मग या दोन्ही आपत्त्यांकडे लक्ष देणं किंवा त्यांचं व्यवस्थापन करणं हे पण त्यांच्याकडे आहे. आता इथे एक्झाम्पल देताना तुम्हाला NDRF नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड किंवा त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. आव्हानं काय? चला आता हे कामं आहेत हे आपल्याला लक्षात आलं, पण नेमकी आव्हानं काय? तुम्ही बघितलं असेल ती जी डेकोरेटेड ऑफिसर्स आहेत की जे चांगली काम करतात, तुम्ही बरीचशी नावं ऐकली असतील महाराष्ट्रात पण, मी नावं नाही घेणार, पण त्या अधिकाऱ्यांना काम करताना बऱ्याच अडथळ्यांचा सामना करावा लागतो. मग ते अडथळे काय? हस्तक्षेप आणि भ्रष्टाचार. ट्रान्सफर होऊन जातील किंवा काम करताना वरून राजकीय दबाव जे आपण म्हणतो ते येतं, किंवा भ्रष्टाचार खूप आहे त्या पद्धतीने होतो. भ्रष्टाचाराला खूप फाटे फोडता येतात. आत्ता ते शक्य नाही इथे, ते आपण लेक्चरमध्ये बघूयात. लाल फितीवाद किंवा रेड टेपिझम किंवा नोकरशाहीची अकार्यक्षमता. एखादा अधिकारी असतो तो साईड पोस्टिंग मागून घेतो की हां मला आता निवांत राहायचं म्हणून मी इथे काम करणार, काम काहीच करत नाही, जागेवर जाऊन बसणं बस. रेड टेपिझम म्हणजे काय? तर लाल फितीचा कारभार म्हणजे काय की एकदा तुम्ही काही ॲप्लिकेशन केलं, काही तुम्हाला योजनांचा फायदा करून घ्यायचा असेल, तुम्ही अर्ज दाखल केला, तो एक लाल फीत असलेली फाईल असायची आधी, त्यात जाऊन अडकला म्हणजे त्यात बांधून ठेवला की ती फाईल पुढे सरकायची नाही. मग ती फाईल पुढे सरकवण्यासाठी एकतर वशिलेबाजी किंवा मग पैसे, मग भ्रष्टाचार आला. मग ती फाईल 2 दिवसात जर पास होणार असेल तर तिला 15 दिवस लागतात. मग ज्याला जो फायदा मिळणं अपेक्षित होता कमी वेळात तो मिळत नाही. तर मग हे सगळं काय? तर आव्हानं आहे. सुधारणांना विरोध, जर काही सुधारणा करणार असू आपण नागरी सेवांच्या याच्यात, तर जे ऑफिसर्स ऑलरेडी आहेत किंवा जे कर्मचारी ऑलरेडी आहेत तेच या गोष्टींना विरोध करतात. कारण का? तर त्यांना जे रुटीन लागलं आहे तिथे कुठेतरी माणूस कम्फर्ट झोनमध्ये गेलेला असतो, मग ते नको व्हायला म्हणून विरोध होतो. त्यानंतर कालबाह्य प्रशिक्षण आणि कौशल्य कमी असणे, म्हणजे आता जी लोकं 1990मध्ये जॉईन झाली आहे त्यांना डिजिटल लिटरसी तेवढी नाही आहे जेवढी आत्ताच्या कर्मचाऱ्यांना किंवा आत्ता नवीन जे आपण म्हणूयात की यंग लोक जॉईन होतात त्यांच्या बाबतीत. मग त्यांना प्रशिक्षण देणं किंवा त्यांचं ट्रेनिंग करणं हे जास्त गरजेचं. आणि नंतर म्हटलं की मूल्यांचं क्षरण म्हणजे काय? मॉरल, इथिक ह्या गोष्टी कुठेच राहिल्या नाही. जो तुमचा पेपर आहे इथिक्स, इंटिग्रिटी ह्या गोष्टी नाही राहिल्यात की सार्वजनिक जीवनात किंवा काम करत असताना काहीतरी नीतिमूल्यांवर आधारित आपण आपलं आचरण ठेवलं पाहिजे, तर मग ते राहिलं नाही आहे. वेगवेगळ्या केसेस, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आत्ता बघितल्या असतील तुम्ही की कोणाच्या घरी कॅश सापडते, 11 18 करोड कॅश सापडते. कुठे आपण हे बघतो की बोगस कागदपत्रांच्या आधारे कोणीतरी परीक्षा देतं आणि ते पास होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत काय? तर मूल्यांचं शरण. सो ही आव्हानं आहे. आणि मग निष्कर्ष लिहिताना आपल्याला पुन्हा तेच सांगायचं की ह्या गोष्टींना जर आपण दूर करायचा प्रयत्न केला आणि यात मग एक मिशन कर्मयोगी नावाचं एक सरकारने स्कीम आणली की ज्या आधारे ट्रेनिंग देऊ, कार्यक्षमता वाढवू, या सगळ्या गोष्टी होतील. तर ते कर्मयोगी मिशनसारख्या गोष्टींचं इथे आपण नमूद करूयात की जेणेकरून ह्या नागरी सेवा किंवा सिव्हिल सर्व्हिसेस आहेत त्या आणखी आपण कॅपेबल करू शकू. तर असं काही सांगून आपण इथे कन्क्लूड करू शकतो किंवा निष्कर्ष त्या पद्धतीने देऊ शकतो. ठीक आहे, पुढे जाऊ आपण शेवटच्या प्रश्नाकडे.
डिस्कस द रोल ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप्स इन प्रमोटिंग पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंट अँड वुमन एम्पॉवरमेंट इन इंडिया. व्हॉट आर द की चॅलेंजेस फेस्ड बाय SHGs टुडे. म्हणजे काय, सेल्फ हेल्प ग्रुप, स्वयंसहाय्यता गट. आधी आपण स्वयंसेवी संस्था बघितल्या, आता स्वयंसहाय्यता गट किंवा आपल्या बोलीभाषेत बचत गट जे आपण म्हणतो ते. तर मग ते काय, सहभागात्मक विकास आणि महिला सक्षमीकरण यासाठी SHG कसं काम करतात आणि स्वयंसहाय्यता गटांसमोर कुठली आव्हानं आहेत. मग आता तुम्हाला जो एक मेन बॉडीचं स्ट्रक्चर आहे हे आहे पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंट आणि वुमन एम्पॉवरमेंट, सहभागात्मक विकास आणि महिला सक्षमीकरण. 15 मार्काचा क्वेश्चन आहे, 250 शब्द आहेत आणि 3 याच्यात फोड करायची आहे की एक हा आणि आव्हानं कुठली आहेत ते, आणि कन्क्लूड करताना आपल्याला त्यावर काय करता येईल हे सांगायचं. आता हा जो क्वेश्चन आहे इथे जे पॉईंट तुम्ही बघाल हेच पॉईंट आपल्याला दुसरीकडे लिहायत, म्हणजे या SHGच्याच क्वेश्चनच्या NGOमध्ये नका लिहू. सो हे जे पॉईंट्स असतील हे आपल्याला मोल्ड करून लिहिता येणार किंवा हेच कॉमन स्ट्रक्चर आहे. SHGबद्दल सांगू आपण, किंवा आता इथे सुरुवात करत असताना इकॉनॉमिक सर्वेमध्ये बऱ्याच वेळा डाटा येतो की देशभरात एवढ्या हजारे SHG आहेत किंवा एवढे लाख जे कुटुंब आहेत ते SHGमुळे त्यांची फायनान्शियल ग्रोथ झाली आहे का, इन्क्लुजन, सर्वसमावेशकता आली आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर ते लिहून इथे स्टार्ट करा. आणि मग येऊ आपण की भूमिका. पहिले काय, तर सहभागात्मक विकास, कसं तळागाळातील लोकांपर्यंत आपण पोचतो आहे, आर्थिक समावेशन होतं आहे, उपजीविका, बचत गट काय करतात, वेगवेगळे उद्योगधंदे स्थापन करतात ना, बरोबर. मग त्या अनुषंगाने आपण करतो आहे. किंवा सामाजिक भांडवल निर्मिती. उद्या जर SHGच्या मायक्रो फायनान्स किंवा आर्थिक निकषांवर किंवा आर्थिक बाबींवर प्रकाश टाकणारा प्रश्न आला तर ह्याच गोष्टी आपण तिथे पण लिहू शकतो सेम, बरोबर. सो या पद्धतीने सेम तेच पॉईंट आहेत. मग पुढे आपण जेव्हा बघतो की महिला सक्षमीकरणातील भूमिका काय, महिलांमध्ये निर्णय घेण्याची, नेतृत्व विकास करण्याची ह्या गोष्टी आणल्यात. प्लस त्यांच्या हातात जेव्हा पैसा येतो आहे तेव्हा त्या थोड्याशा एम्पावर्ड पण फील करतात. प्लस त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो आहे की जिथे सगळ्या त्यांच्या ज्या समस्या असतील त्या त्यांना मांडता येतात, त्या कोणाशी तरी बोलू शकतात. घराबाहेर पडण्याची ती संधी आहे. चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन काम त्या करतात. सो हे सगळं आपल्याला इथे महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत सांगायचं. म्हणजे इथे आणखी 2-3 पॉईंट आपण इलॅबोरेटिव्हली लिहू शकलो असतो. आणि मग त्यासाठी हे उदाहरण दिलं आहे. मी त्या दिवशी पण तुम्हाला ओरिएंटेशन सेशनमध्ये पण हे सांगितलं होतं की कुटुंबश्री नावाची किंवा बिहारमधील जीविका ह्या अशा वेगवेगळ्या ज्या SHGs आहेत त्या बऱ्याच वर्षांपासून काम करत आहेत. सो हे एक्झाम्पल्स पण महत्त्वाचे आहेत. मग त्यांना भेडसावणारी आव्हानं काय आहे. आव्हानं आर्थिक साक्षरता नसणे किंवा बाह्यनिधी किंवा बिगर शासकीय संस्थांवर त्यांचं अवलंबन असणं. की बाह्यनिधी म्हणजे काय, तर स्वतःचा निधी खूप मोजक्या प्रमाणात किंवा कमी प्रमाणात असतो. आता बऱ्यापैकी बँका SHGsना लोन देतात पण तेवढं सोपं नाही आहे. की त्यासाठी कॉर्पस काहीतरी आपल्याला तारण किंवा काही गोष्टी आपल्याला स्वतः तिथे जमा करायला लागतात, क्रेडिट तयार करायला लागतं, त्यानंतर होतात. अकार्यक्षम विपणन, मार्केटिंगच्या बाबतीत जेव्हा पण ते सर्व्हिस किंवा प्रोडक्ट तयार करतील तर त्यांना मार्केटिंग कसं करायचं माहीत नाही. भलेही त्यांचं जे प्रोडक्ट आहे ते खूप चांगलं असेल पण जोपर्यंत त्याची मार्केटिंग होत नाही तोपर्यंत ते लोकांपर्यंत पोहोचणार कसं. त्यानंतर निर्णय प्रक्रियेत उच्चभ्रू सदस्यांचं वर्चस्व, म्हणजे जे SHGचं स्ट्रक्चर आहे त्याच्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष वगैरे अशा गोष्टी असतात. मग तिथे जो स्वतः थोडासा उच्चभ्रू वर्गातला आहे त्याचं वर्चस्व जास्त असतं की तो सगळ्यांना थोडासा डॉमिनेट करतो आणि सगळ्यांना सांगतो की असं करायचं, हे करायचं. मग तिथे आपण जी लोकशाही म्हणतो ती नाही आहे ना, सगळे समान आहेत का, नाही आहेत. त्यानंतर सरकारी योजनांमध्ये जो फायदा त्यांना मिळायला पाहिजे तो फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. कारण का, तर नोकरशाही किंवा जे इव्हॅल्युएशन प्रॉपर असलं पाहिजे तर ह्या गोष्टी नाही होत आहेत. म्हणून SHGमध्ये ह्या उणिवा पण आहेत. आणि मग हे अडथळे दूर करण्याचं काम करायचं असेल किंवा हे आव्हानं आपल्याला दूर करायचे असतील तर मग त्यासाठी आपण काय करू शकतो आहे, ह्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. नाबार्डची एक स्कीम आहे, नाबार्ड आणि बँक लिंकेज प्रोग्राम. ह्या नाबार्ड आणि बँक लिंकेज प्रोग्राम अंतर्गत बँका SHGला वेगवेगळी कर्ज देतात. म्हणजे त्यांचं जसं एक क्रेडिट आपण म्हणूयात ना की एखादा बचत गट आहे, तो बचत गट काय करतो आहे, दर महिन्याला 1000 रुपये बँकेत जमा करतो आहे. वर्षभरात त्यांनी 12,000 रुपये जमा केले. त्या बेसिसवर बँकांच्या इलिजिबिलिटी किंवा बँकांच्या क्रायटेरियानुसार त्यांना 50, 60, 70,000 जे पण कर्ज मिळणार असेल ते मिळेल. आणि मग त्या कर्जावर ते काही उद्योगधंदा सुरू करू शकतात. मग त्या उद्योगधंद्यातून येणारा जो परतावा आहे त्याचे EMI भरले जातात आणि परत पुढच्या वेळेस आणखी
कर्ज मिळू शकतं. तर हे जे आहे हे नाबार्ड बँक लिंकेज प्रोग्राम थ्रू थोडंसं सुकर झालं आहे, सुलभ झालं आहे, जेणेकरून हे जे आपण बचत गट म्हणतो आहे, कारण स्वतःची बचत आपण एका लिमिटनंतर नाही त्याच्यात टाकू शकत, म्हणजे ठराविक प्रमाणातच ती करू शकतो. बाहेरून मदत घेणं जास्त गरजेचं आहे. पण मग ती बाहेरून जी मदत घ्यायची ती सावकारांकडनं जर किंवा दलालांकडनं कमिशन एजंटकडनं जर आपण घेतली त्याचा फायदाच होणार नाही. सो या पद्धतीने किंवा इथे जेव्हा आपण म्हणतो मार्केटिंगसाठी मग मिडल एजंट येऊन जातात आणि तेच त्यांचं सगळं प्रॉफिट घेऊन घेतात. म्हणजे एखादं प्रोडक्ट ते 50 रुपयाला तयार करतात आणि त्यांना माहीतच नाही की ह्या प्रॉडक्टची किंमत 500 रुपये. तो दलाल, तो एजंट आहे किंवा मिडलमन आहे, तो हा सगळा जो वरचा येणारा पैसा तो स्वतः खातो. यांना वाटतं की बस 70 रुपयालाच आपलं प्रोडक्ट विकलं जात आहे. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे हे एकदम बोलीभाषेत आणि बेसिक आपण जे आज रोज आजूबाजूला बघतो ह्या गोष्टींची मी ही चर्चा केली आहे. तेच आपल्याला फक्त इथे सोफिस्टिकेटेड लँग्वेजमध्ये लिहायचं की काय उणीवा आहेत, त्यावर काय केलं जाऊ शकतं, काय केलं पाहिजे आणि काय ऑलरेडी केलेलं आहे. ठीक आहे. सो या पद्धतीने हे आजचे क्वेश्चन्स होते, सोपे होते. जसं मी म्हटलं की इथे पण तुम्ही ह्या तिन्ही टॉपिकमध्ये कॉमन स्ट्रक्चर करून ठेवा, एक्झाम्पल्स ॲड करून ठेवा, डाटा कुठे मिळाला ॲड करून ठेवायचं. म्हणजे काय तर SHGचं एक पेज तयार केलं मी, तिथे मी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, एक्झाम्पल्स, काय करू शकतो आहे आतापर्यंत काय केलं हे स्ट्रक्चर रेडी केलं. मध्येच एकदा पेपर वाचताना मला डाटा सापडला, परत आलो माझ्या नोटमध्ये, डाटा नोट केला, पुढे गेलो. आणखी नंतर एखाद्या वेळेस मला SHGशी रिलेटेड काहीतरी टॉपिक दिसला, तिथे मला कळलं की काहीतरी वेगळा अँगल आहे, परत गेलो नोटमध्ये, तो अँगल ॲड केला, त्याचे 2 पॉईंट ॲड केले, पुढे झाली नोट तयार तुमची. बस हे एकदाच करायचं. इथे वेगवेगळं परत खूप येत नाही, जे पण आलं त्याच्यात मोल्ड करून आपण लिहू शकतो. ठीक आहे. सो आय होप गव्हर्नन्स सोशल जस्टिस थोडंसं इझी होत चाललं आहे. नसेल होत, अजूनही काही अडचणी समोर येत असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आपण त्यावर मार्ग काढूया. ठीक आहे. सो आजसाठी आपण इथे थांबू. थँक्यू. बाय.